ए अगं काय राडा लावलाय झालं का नाही नाश्ता तुझा धमाकी व्हायला लागलाय आणते की तिकडे काय केलंय नाश्त्याला तू नाश्त्याला स्पेशल आहे स्पेशल काय स्पेशल केलं काय बघू तर तुम्हाला काय मॅगी भारी डोकं आहे ना का नाही आवडत तुम्हाला आवडते की मला लय आवडते मॅगी मला काय सांगू मला माझ्या आजोबापासून पंजोबापासून माझ्या आईवडिलापासून सगळेजण मॅगीच खाती येईल मग मला नाही आवडणार हा हे काय अगं मला लय आवडते म्हणलं ग आमचं खानदानीपासून खाता आली ती मॅगी नीट बोला स्पष्ट का काय बोलायचं असेल तर तसलं टोमणं मारून बोलू नका काय काय टोमणं मारून बोलायचा विषय राहिला आता हा टोमणं मॅगी मारून बोलू मॅगी नका. हा अगं एखादं भाकर टाकते चांगली गरगरीत भाजी काहीतरी करते नाश्त्याला भाकर आणि भाजी पाहिजे तुम्हाला मग जेवायचंच म्हणा ना मग काय लगेच सुटलं ते याले मॅगीमुळे आहे ना एवढं बायका आळशी होत चालल्यात ना गप आपलं जेवणाला सुद्धा मॅगी करायला लागली ती आता आजकाल हे बघा तुम्ही विनाकारण माझं काय पण खोटं सांगू नका काल कोण म्हंटल मला काय म्हटलं कोण काल मला काय 2 पुढ गेले कधी तर ठीक आहे ना नाही 2 पुढे उरले होते मुलांना काल संध्याकाळी करताना काय म्हणले प्रमेला मला पण मॅगी कर की मग म्हणलं चला सकाळ सकाळ नाश्ता पण होतो हलका मित्रांनो फुलका तुम्हाला करून सांगू का प्रॉब्लेम काय माहितीये का नुसतं कामाचा कंटाळा आहे नुसतं कामाचा कंटाळा मला मी तुम्हाला सांगतो एक मला एखादी चांगली चपाती टाकते काहीतरी आवती चपाती भाजी हा हे काय मॅगी आयला नवीनच खेळ आलेला आहे बरं का बायकांना नुसतं डोक्याची दही झालेली आहे हा चांगलं आहे का ते खायला शरीराला शरीराला चांगल्याचा विषय नाहीये ते कधी तर नाश्ता म्हणून चालतंय ना इकडे तू इकडे किराणा आहे घरात इकडे घेऊन येतो तू हे पोहे किंवा उपीट काय करू आहे का किराणा घरात आणि कसलं खोटं सांगायला लागले हो तुम्ही काय खोटं सांगायला लागलं मग काल तुम्हीच म्हणले की मला काय काय मी सांगितलं मॅगी कर मला उद्या सकाळी म्हणून तुम्ही म्हणले मग मी सगळं आवरलं केलं म्हटलं आता नाश्ता बनवावा करूच पत्र काय नाही बोलले ना तर झाल्यावर मला ओरडा लागले बरं इकडे तुला जरा खायचं की नाही आता सांगा खातो की इकडे टाकून द्यायला एवढं माजलेलं नाही मी नाही मी खाते की टाकून खायला द्यायचं ये इकडे ये इकडे घेऊन ये हाय गावात पाहिजे काय शिवी द्या नाही मला काय शिवी दिली मी ठेव खाली खायचं सगळं आवडते तरी आणि उगाच मित्रांनो नाटकं. तुम्हाला काय सांगायचं अवघा मॅगी केली मॅडम आमच्या मॅगी तुम्हाला सांगतो आठवड्यातून आहे ना 2 ते 3 दिवस तर नुसती मॅगीच असते घरामध्ये नाश्त्याला खोटं सांगू नका बरं काय पण तुम्ही काय खोटं नाही सांगत मी परत आलू पराठा कोण खाल्ला तवा केल्यानंतर का बरं व्हिडिओ करत नाही तुम्ही कशाला चांगलं केलं कशाला व्हिडिओ करायचा हा काय डोक्याला ताप झालाय बघा नुसतं मॅगी आहे का चवनात स्वतः ती द्यायला गरगरीत एखादी भाकर भाजी अंड्याची पोळी करते अहो किती खोटं सांगायला हो तुम्ही काय खोटं सांगायला लागलं काय खोटं सांगायला लागलो मी तुम्हीच काल म्हटले ना मला प्रमिला मला मॅगी करू दे सकाळी म्हणून नाश्त्याला आणि आता पण परत मी काय बनवल्याच्या नंतर परत ओरडायला म्हणतोय लागले हे मला रोज एवढं बाहेरचं खाणं चांगलं नाही हे बाहेरचं खाणं आहे घरात केलंय की कारण हे आळशीपणाचं लक्ष नाही मॅगी खाणं म्हणजे माहिती का काय आयुष्यपणाचं लक्ष नाही 2 मिनिटात तयार 2 मिनिटं लागत नाही याला तयार व्हायला आले मोठे सांगायला किती लागते मग 10 मिनिटं झाले करायला लागले लय चटकदार लागते ना लय चव लागते ना हा अंडा मित्रांनो आवडते तर हे बरं का हिलाच आवडते जास्त हिच्या नावाखाली सगळ्यांना मी मुलांसाठी आणले होते 2च पाकिट शिल्लक होते तर तुम्ही म्हणले मला करून दे मी म्हणलं उद्या सकाळी करते बरं मला काय म्हणायचंय भाजी भाकरी चांगली आहे ना नाश्त्यासाठी नको ती ही असले फाजीलचा लाड कशाला बाहेरचा लेकरांना बी तुम्हाला सांगतो मित्रांनो तसली सवय लागली आहे घरी आलं ना मम्मी मॅगी करून दे लेकरांना मी सवय लावलेली नाहीये मुलं शाळेमधली बघतात त्यांची मित्र वगैरे सांगतात मग घरी येऊन मला पोरं ओरडतात सगळीकडेच झाले सगळीकडेच बॉम्ब झालेली आहे नुसती मॅगी 2 मिनिटात तयार मॅगी कुठलं फॅड आणलंय बाहेरच्या देशातलं काय माहिती नको ते नुसतं केमिकल खाणं झालंय आणि मित्रांनो मित्रांनो आता फोन बंद केला ना आता गप्पा खाते माणूस कोण खाते मग आता पोटात आग पडलेली असते आता पोटात आग पडलेली असते भुक्याच्या तडाख्यात माणूस जे दिसेल समोर ते खाणारच ना काही अन्न आता टाकून तर थोडी देणार आहे पण मला काय म्हणायचं एखादी 2 भाकरी टाकली असते अंड्याची पोळी केली असती पोट गरगरीचे नाश्ता झाला असता ना उद्यापासून ना स्वयंपाकच करते मला म्हणत होता इथनं पुढं करते नाश्ता कर म्हणून तुम्हाला काय सांगते करते हाय गाव का इकडं फरसन आणि इकडं मॅगी खाऊ दे की काय नजर लावायला मला लाजावं जीवाला ग एवढा आळशीपणा चांगला नाही आळशी पण आहे का हो? कसं बोलताय हो तुम्ही सकाळी उठून मुलांना टिफिन बनवून दिला मग म्हणायचं ना आधीच त्याच्यातच चपाती 2 टाकले असते बरं खा आता गप खा मी पण खातो मित्रांनो खायचं तर यांना बी असतंय उगा नखरायची सगळी नकऱ्याचा काय विषय आता समोर आलं मुलं आता काय खाणारच आहे बरं चला आता करतो नाश्ता काय पर्याय नाहीये तुम्ही पण सांगा तुमच्या पण घरी मॅगी खाता का नाही
गिळा